एक मोठी बातमी। धनंजय मुंडे यांनी कोकाटेंवर कारवाई होणार हे लक्षात आल्यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची वर्षावर भेट घेतली। अजित पवार यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित स्नेहभोजनाच्या छायाचित्रात सुद्धा ते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या बाजूला दिसत होते। मंत्रिमंडळात पुन्हा वापसी करण्यासाठी त्यांचं हे लॉबिंग सुरू होतं, पण हे सगळे प्रयत्न वाया गेले असं दिसून येतंय। मुंडे यांच्याकडून टाकला जात असलेला राजकीय दबाव फारसा उपयुक्त ठरला नाही असं म्हणावं लागतंय। धनंजय मुंडे यांना भोवलेलं संतोष देशमुख हत्याकांड प्रकरणात वाल्मिक कराडचं मास्टरमाइंड असल्याचं तपासात उघड झाल्यामुळे धनंजय मुंडे या प्रकरणातून आपले नाव साफ करण्याचा प्रयत्न करू लागले होते, पण त्याचा फारसा उपयोग झाला नाही आणि त्यामुळेच त्यांची वापसी झाली नाही असंच म्हणावं लागेल। तर आपण पाहतोय मंत्रिमंडळात धनंजय मुंडे यांची पुन्हा वर्णी लागणार की नाही याकडे राज्याचं लक्ष लागलं होतं। अजित पवार यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित स्नेहभोजनाच्या छायाचित्रात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या बाजूला धनंजय मुंडे दिसतायत। धनंजय मुंडे यांनी कोकाटेंवर कारवाई होणार हे लक्षात आल्यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची वर्षावर भेट घेतली। मंत्रिमंडळात पुन्हा वापसी करण्यासाठी त्यांचं हे लॉबिंग सुरू होतं, पण हे सगळे प्रयत्न एक प्रकारे वाया गेल्याचं दिसून येतंय। मुंडे यांच्याकडून टाकला जात असलेला राजकीय दबाव फारसा उपयुक्त ठरला नाहीये असंच म्हणावं लागतंय। आणि या संदर्भात अधिक माहिती देत आहेत आमच्या प्रतिनिधी प्रणाली कापसे आपल्यासोबत जोडल्या गेलेल्या आहेत। प्रणाली, धनंजय मुंडे यांच्याकडून मंत्रिमंडळात घर वापसी करण्याचा प्रयत्न खरं तर सुरू होता, मात्र तो सपशेल फेल ठरलाय असंच म्हणावं लागेल। काय अपडेट? अगदी खरंय, कारण आपण जर बघितलं तर धनंजय मुंडे जे की राजीनामा दिल्यानंतर जवळपास गायब होते। अधिवेशनाच्या कालावधीमध्ये सुद्धा प्रकृतीची कारणं सांगून ते अनेक दिवस आपल्याला दिसले नाहीत आणि त्यामुळं आणि कुठल्याही सार्वजनिक कार्यक्रमांमध्ये सुद्धा ते फारसे दिसत नव्हते, पक्षाच्या कार्यक्रमांमध्ये ते फारसे दिसत नव्हते। परंतु असे गायब झालेले धनंजय मुंडे गेल्या आठवड्यापासून आपल्याला फार ऍक्टिव्ह झालेले दिसायला लागले होते। म्हणजे अजित पवारांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं जे स्नेहभोजन होतं त्या स्नेहभोजनाला ते आपल्याला बघायला मिळाले। त्यानंतर स्वतः त्यांनी वर्षा निवासस्थानी जाऊन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली होती। कुठेतरी त्यांनी पुन्हा एकदा लॉबिंग सुरू केलं होतं। राजकीय दबाव आणण्याचा त्यांच्या वतीनं प्रयत्न सुरू झालेला होता, कारण माणिकराव कोकाटे यांचा राजीनामा घेतला जाईल असं वाटत होतं। पण नंतर बातमी आली की त्यांचा केवळ खाते बदल जे आहे ते केलं जाईल, परंतु या संधीचा फायदा घेण्याचा पुरेपूर प्रयत्न धनंजय मुंडे यांनी केला। तो फारसा उपयुक्त ठरला नाही असंच आपल्याला म्हणावं लागेल। परंतु एकीकडे जसे धनंजय मुंडे दबाव वाढवत होते मंत्रिमंडळात येण्यासाठी, तसेच त्यांचे विरोधक सुद्धा कुठल्याही परिस्थितीत त्यांना मंत्रिमंडळामध्ये समाविष्ट करू नये यासाठी प्रयत्न करत होते। कारण या संदर्भामध्ये अंजली दमानिया यांनी सुद्धा स्पष्ट केलं की जरी एका प्रकरणामध्ये म्हणजे कृषी घोटाळ्याच्या संबंधातलं एक प्रकरण जे आहे त्या प्रकरणात जरी त्यांचा हात नसल्याचं किंवा त्या प्रकरणामध्ये त्यांची इन्व्हॉल्वमेंट नसल्याचं कोर्टानं म्हटलेलं असलं तरी इतर अजून 3 ते 4 घोटाळे असे आहेत ज्या प्रकरणाचे सगळे पुरावे माझ्याकडे आहे। त्यामुळे सर्वोच्च न्यायालयात जेव्हा हे प्रकरण जाईल तेव्हा मी त्यामध्ये इंटरव्ह्यू करेन। मी लोकायुक्तांकडे दिलेलं प्रकरण अजूनही सुरू आहे, ज्याच्यावर चौकशी सुरू आहे अशा व्यक्तीला पुन्हा एकदा जर मंत्रिमंडळात घेण्याचा प्रयत्न केला गेला तर मी आंदोलन उभारेन असा इशारा अंजली दमानिया यांनी दिला होता। तर दुसरीकडे आपण जर बघितलं तर सुरेश धस ज्यांनी म्हणजे संतोष देशमुख हत्याकांड प्रकरण असेल किंवा आता आपण जर बघितलं तर मुंडे यांचं प्रकरण असेल, या दोन्ही प्रकरणामध्ये त्यांनी कायम पाठपुरावा केलेला आपल्याला बघायला मिळाला। आणि ज्ञानेश्वरी मुंडे या तर काल मुख्यमंत्र्यांना येऊन भेटून सुद्धा गेला। म्हणजे ज्या दिवशी खात्याचा बदल होण्याचा निर्णय घेतला जातो किंवा त्याची अंमलबजावणी होणार असते त्याच दिवशी ज्ञानेश्वरी मुंडे जाऊन मुख्यमंत्र्यांना भेटतात। हे कुठे ना कुठे या संपूर्ण प्रकरणामध्ये आता इथून पुढे अजून चौकशी खोलात जाईल हे सांगणार आहे। आणि त्यामुळे धनंजय मुंडे यांचे वापसीचे जे मार्ग होते ते पूर्णपणे बंद झाले असं आपल्याला बघायला मिळत आहे। त्यानंतर रात्री नोटिफिकेशन निघालं, खांदेपालट म्हणजे खात्यांचा बदल करण्यात आला आणि कोकाटेंवर जी मोठी कारवाई मंत्रिमंडळातून हकालपट्टी होण्याची जी कारवाई होईल असं वाटत होतं ते मात्र झालं नाही। त्यामुळे कुठेतरी धनंजय मुंडे यांचा मंत्रिमंडळात पुन्हा परतण्याचा जो मार्ग होता तो आता बंद झालाय असं आपल्याला या ठिकाणी म्हणता येईल। ठीक आहे प्रणाली, धन्यवाद या संपूर्ण माहितीसाठी।